विदूषकी टोपी, अंगावर फाटके कपडे, हातापायात बेड्या आणि उंटावर बांधलेलं शरीर. पण तरीही डोळ्यांती जर्ब आणि अंगात तोच शिवरायांचा रक्त. औरंगजेबाच्या दरबारात जिथे भले भले झुकले, तिथे एका कैदेत असलेल्या राजाने बादशहाला कसं ललकारलं, तो प्रसंग आजही अंगावर काटा आणतो. बुकवाईज विथ अनिलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्यांना थेट औरंगजेबाच्या छावणीकडे नेण्यात आलं. हो, पण हा प्रवास तो फक्त काही किलोमीटरचा अंतर कापणं नव्हता. नाही, अजिबात नाही. यामागे एक मोठं राजकारण आणि मानसशास्त्रीय दबाव तंत्र होतं, नाही का? अगदी. आपल्याकडे जे मोगलकालीन स्रोत आहेत, म्हणजे साकी मुस्तैद खानचा मासिरे आलमगिरी, त्यात स्पष्ट उल्लेख आहे. हो, त्यात तो म्हणतो की ही बातमी कळताच औरंगजेबाने आपला मुक्काम अकलूजहून बहादूरगडाकडे हलवला. बरोबर. आता यामागे दोन्ही कारणं असू शकतात. एक म्हणजे अंतर कमी करणं, आणि दुसरं या घटनेला एक भव्य नाट्यमय स्वरूप देणं. मला वाटतं दुसरं कारण जास्त महत्वाचं होतं. नक्कीच. औरंगजेबाची प्रत्येक कृती ही अत्यंत विचारपूर्वक केलेली असायची. हे एक प्रकारचं मानसशास्त्रीय युद्धच होतं. म्हणजे विजय साजरा करण्यापेक्षाही शत्रूचं मनोधैर्य खच्ची करणं. अगदी. आणि आपल्या सैन्याला एक संदेश देणं हा त्याचा मुख्य उद्देश होता. आणि याच उद्देशाने मग त्या अपमानास्पद धिंडीचं आयोजन केलं गेलं. हो, बहादूरगडच्या छावणीपासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर त्यांना थांबवून विदूषकाचे कपडे घालण्यात आले. कल्पनाही करवत नाही, डोक्यावर तख्ता कुलाह. हो, म्हणजे लाकडी टोकदार टोप्या, ज्यांना घुंगरू आणि खुळखुळे बांधले होते. ह्या प्रतीकांमागे म्हणजे केवळ अपमान होता की काहीतरी अधिक खोल अर्थ दडलेला होता यात? नाही, यात केवळ अपमान नव्हता. हा एका राजाची ओळखच पुसून टाकण्याचा प्रयत्न होता. ओळख पुसण्याचा? हो. तख्ताकुलाह याचा शब्दशः अर्थच मुकुट किंवा राजसिंहासन याच्या विरुद्ध असलेली वस्तू. अच्छा. छत्रपतींच्या डोक्यावरचा जिरेटोप काढून विदूषकी टोपी घालणं हे त्यांच्या सार्वभौमत्वाला दिलेलं आव्हान होतं. एक संदेश होता की तुम्ही आता राजे नाही, तुम्ही आमचे कैदी आहात, एक तमाशा आहात. आणि मग कर्णे, ढोल, शिंगे वाजवत ही धिंड काढली. हो, ही वाद्य एरवी विजयाच्या वेळी वाजवतात, पण इथे त्यांचा वापर एका राजाच्या प्रतिष्ठेची थट्टा उडवण्यासाठी केला जात होता. हे ऐकूनच अंगावर काटा येतोय. आणि याच प्रसंगाबद्दल लिहिताना साकी मुस्तैद खान त्याला मनोरंजक म्हणतो आणि खाफी खान विजय सूचक मानतो. हो, हे दोन्ही इतिहासकार मोगल दरबाराचे. त्यांच्या लिखाणातून औरंगजेबाची नजर दिसतेय. बरोबर. पण या मनोरंजक किंवा विजय सूचक शब्दांमागे एक भीती लपलेली आहे. संभाजी महाराजांची 9 वर्षांची भीती? हो, अगदी तीच. ज्या संभाजी महाराजांनी 9 वर्ष औरंगजेबाला दख्खनमध्ये रोखून धरलं, त्याला अक्षरशः सळो की पळो करून सोडलं. तो राजा आज कैदी म्हणून समोर होता. त्यामुळे मोगल सैन्यासाठी आणि सरदारांसाठी हा एक प्रचंड मोठा दिलासा होता. म्हणून त्यांच्यासाठी ते दृश्य मनोरंजक होतं. आणि विजयसूचक म्हणण्यामागे फक्त हा एक विजय नव्हता, नाही, तर संपूर्ण दख्खनला दिलेला हा संदेश होता की मराठ्यांचा सर्वात मोठा आधारस्तंभ कोसळला आहे, आता आपला विजय निश्चित आहे. आणि या विजयाचं महत्त्व औरंगजेबासाठी किती होतं हे त्याने मुकर्रब खानला दिलेल्या पदव्यांवरूनच स्पष्ट दिसतं. हो, त्याने मुकर्रब खानला खान जमान फतेजंग म्हणजे युगविजेता आणि त्याच्या मुलाला खान आलम अशा पदव्या दिल्या. याचा अर्थ स्पष्ट आहे, संभाजी महाराजांना कैद करणं हे औरंगजेबाच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या यशांपैकी एक होतं. त्याच्यासाठी जणू काही सैतान बंधनात सापडला होता. बरोबर. ठीक आहे, म्हणजे ही धिंड झाली, एक प्रकारचं मानसिक खच्चीकरण आणि विजयाचं जाहीर प्रदर्शन. हो, पण खरा सामना तर तेव्हा झाला जेव्हा संभाजी महाराज आणि कवी कलश यांना प्रत्यक्ष औरंगजेबासमोर दिवाने आममध्ये हजर केलं गेलं. तो क्षण म्हणजे 2 विचारधारांचा, 2 स्वाभिमानांचा थेट संघर्ष होता. एका बाजूला अफाट अमर्याद सत्ता असलेला दिल्लीचा बादशहा आणि समोर हजारो अमीर उमराव. आणि दुसऱ्या बाजूला डोळे आणि जीभ सोडून संपूर्ण शरीर साखळदंडाने जखडलेले 2 कैदी. पण त्या कैद्यांच्या डोळ्यात भीती नव्हती. नाही, करारीपणा होता. आणि त्याच क्षणी औरंगजेब एक अनपेक्षित गोष्ट करतो. तो आपल्या सिंहासनावरून खाली उतरला. हो, ज्या राजाने त्याला 9 वर्ष झोपू दिले नाही, त्याला असं कैदी म्हणून समोर पाहून तो खाली उतरला. हे खूप महत्वाचं आहे. यामागे भीती होती, आदर होता, की हा निव्वळ एक दिखावा होता?
या कृतीचा अर्थ खूप खोल आहे. तो सिंहासनावरून खाली उतरला आणि गालिच्याच्या कोपऱ्यावर बसला. फारसीमध्ये त्याला गोशायकालीन निशस्था म्हणतात. गोशायकालीन निशस्था. हो, आणि जमिनीवर डोकं टेकवून त्याने अल्लाहचे आभार मानले. वरकरनी पाहता हा देवाप्रती व्यक्त केलेला कृतज्ञता भाव होता. पण यामागे एक सूक्ष्म राजकारण होतं. अगदी. एका बादशाने असं करणं म्हणजे तो हे सांगत होता की हा विजय त्याचा वैयक्तिक नाही तर दैवी इच्छेचा भाग आहे. वाव, म्हणजे हे एक प्रकारे पॉलिटिकल थिएटर होतं, नाही का? बरोबर. स्वतःला अल्लाहचा एक नम्र सेवक दाखवून तो आपला विजय अधिक भव्य आणि दैवी ठरवत होता. जेणेकरून त्याचं महत्त्व आणखी वाढेल. अगदी. राजकारणात धर्माचा आणि प्रतीकांचा वापर कसा केला जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि याच नाट्याचा पुढचा अंक होता संभाजी महाराजांकडून अपेक्षित असलेला मुजरा, ताझीम. पण ती झालीच नाही. आणि इथेच तर खरा संघर्ष सुरू होतो. हो, एका बाजूला अफाट सत्ता आणि दुसऱ्या बाजूला साखळदंडात बांधलेला पण न झुकलेला स्वाभिमान. आणि त्याच क्षणी त्या अपमानाच्या शिखरावर असताना कवी कलशांचं काव्य जन्माला येतं. ही केवळ एक कविता होती की परिस्थितीवर केलेला एक प्रतिहल्ला होता? ती केवळ कविता नव्हती, तो एक शाब्दिक प्रतिहल्ला होता. तो स्वाभिमानाचा जाहीरनामा होता. विचार करा, मृत्यू समोर आहे, शरीर जखडलेलं आहे, अपमान शिगेला पोहोचला आहे, पण तरीही प्रतिभा आणि स्वाभिमान जिवंत आहे. कवी कलशांनी डोळ्यांनीच महाराजांना संकेत दिला आणि ते गरजून म्हणाले, यावन रावण की सभा संभू बंध्यो भजरंग, लहू लसत सिंदूरसम खूप खेल्यो रणरंग. अविश्वसनीय. म्हणजे जिथे औरंगजेब शक्ती आणि अपमानाचा वापर करत होता, तिथे कवी कलशांनी शब्दांचा वापर केला. पुढे ते म्हणतात, जो रवी ससी लखतई खद्यो तो होत बदरंग, त्योतु त्वतेज निहारके तखत तेजो औरंग. या काव्याचा मराठी अनुवादही तितकाच प्रभावी आहे. हो, काव्यानुवाद असा आहे, बजरंग वांधी तो लंका नृपती, तैसा शंभू यवनाने, शोभे शिंदूर कपीस जैसा, तैसा तव रणरक्ताने. म्हणजे रक्ताने माखलेल्या शरीराला त्यांनी हनुमानाच्या शिंदूर लावलेल्या शरीराची उपमा दिली. बरोबर. अपमानास्पद स्थितीतही शौर्य शोधणारी ही प्रतिभा आहे. आणि पुढच्या ओळी, काजळाला काजवा आहा, शशी रवीच्या तेजाने, निरखुन तुमची दिव्य दीप्ती, ती तख्त त्यागले औरंग्याने. निरखून तुमची दिव्य दीप्ती ती तख्त त्यागिली औरंग्याने. ही शेवटची ओळ तर औरंगजेबाच्या कृतीचा अर्थच पूर्णपणे बदलते. अगदी. कवी कलशांनी औरंगजेबाच्या कृतीलाच फिरवून त्याच्यावर उलटवलं. म्हणजे त्याच्या विनम्रतेच्या नाट्याला संभाजी महाराजांच्या तेजासमोरची हार ठरवलं. बरोबर. त्यांनी एक पर्यायी वास्तव, एक ऑल्टरनेट रियालिटी त्याच क्षणी त्याच दरबारात उभी केली. उपमा पण पहा कशी वापरली आहे. संभाजी महाराज म्हणजे बजरंगबली हनुमान आणि औरंगजेब म्हणजे रावण. हो, जसं रावणाच्या सभेत हनुमानाला बांधून आणलं होतं तसं आज या यवनांच्या सभेत शंभूराजांना आणलं आहे. आणि कळस म्हणजे शेवटच्या दोन ओळी. हो, ते म्हणतात, जसं सूर्य आणि चंद्राला पाहिल्यावर काजव्याचं तेज फिकं पडतं, तो निस्तेज होतो, त्याचप्रमाणे हे राजन, तुझं दिव्य तेज पाहून, तुझी दीप्ती पाहून हा औरंगजेब दिमाखात सिंहासनावर बसू शकला नाही. तो घाबरला आणि त्याने ते तख्त त्यागलं. ही केवळ कविता नव्हती, हे भर दरबारात मृत्यूच्या दारात उभं राहून शत्रूला दिलेलं एक सणसणीत उत्तर होतं. त्यांनी त्या अपमानास्पद क्षणाला एका तेजस्वी विजयाच्या क्षणात बदलून टाकलं. पण मला एक प्रश्न आहे, कवी कलशांची ही कविता खरंच इतकी प्रभावी ठरली असेल का? की हा फक्त मराठ्यांच्या दृष्टिकोनातून केलेला गौरव आहे? म्हणजे औरंगजेबावर किंवा दरबारातील इतरांवर याचा काही परिणाम झाल्याचा पुरावा स्रोतांमध्ये मिळतो का? नाही, थेट पुरावा मिळणं कठीण आहे. कारण मुघल इतिहासकार अशी गोष्ट कधीच नोंदवणार नाहीत जी त्यांच्या बादशहाच्या प्रतिष्ठेला कमी लेखेल. बरोबर. पण आपण तर्काने विचार करू शकतो. ज्या दरबारात बादशहाच्या विरोधात एक शब्द काढण्याची कोणाची हिंमत नव्हती, तिथे कैदी असून इतक्या निर्भीडपणे काव्य सादर करणं हेच अभूतपूर्व होतं. औरंगजेबाला याचा अर्थ नक्कीच समजला असणार. नक्कीच. दरबारात क्षणभर का होईना पण एक सन्नाटा पसरला असणार. हो, बादशहाचा विजय साजरा होत असताना कैद्यानेच त्याला तू माझ्या तेजाने दीपून सिंहासन सोडलंस असं शुणवणं, हा त्याच्या अहंकारावर केलेला मोठा आघात होता. म्हणजे आपण जर या संपूर्ण घटनेकडे पाहिलं तर दिसतं की औरंगजेबाने विजयाचं जाहीर प्रदर्शन मांडलं. हो, धिंड काढली, अपमानकारक कपडे घातले, दरबारात आणून स्वतःची विनम्रता दाखवली. पण संभाजी महाराज आणि कवी कलश यांनी आपल्या बाणेदारपणाने
आणि प्रतिभेने. त्या प्रदर्शनाचा उद्देशच हरवला. अगदी बरोबर. हा संघर्ष भौतिक आणि आत्मिक स्तरावर होता. भौतिक पातळीवर औरंगजेब जिंकला होता. मराठ्यांचे छत्रपती त्याच्या कैदेत होते. पण आत्मिक आणि मानसिक पातळीवर त्या पातळीवर संभाजी महाराजांचा स्वाभिमान अभेद्य राहिला. त्यांनी मान झुकवली नाही, डोळ्यांतली झरप कमी होऊ दिली नाही. आणि कवी कलशांच्या कवितेने हेच सिद्ध केलं की शरीर कैद होऊ शकतं, पण आत्मा, विचार आणि प्रतिभा नाही. त्या भर दरबारात हजारो डोळे पाहत असताना जिंकूनही औरंगजेब हारला होता. आणि कैद होऊनही संभाजीराजे जिंकले होते. बादशाने तह करण्याचा प्रस्ताव दिला, पण शिवपुत्राने तो लाथेने धुडकावला. त्यानंतर सुरू झाला असा अमानुष छळ, ज्याची कल्पना करणंही अशक्य आहे. डोळे काढले, जीभ उपटली, पण श्वास असेपर्यंत स्वराज्य सोडलं नाही. शंभूराजांच्या बलिदानाचा तो अंतिम आणि जाज्वल्य अध्याय. पहा, शेवटच्या भागात महाबलिदान.